तर आज आम्ही बनवत आहोत बेसनचे लाडू। तुम्ही बनवले की नाही? दिवाळी जवळ आलेली आहे, तर आता आपल्याकडे फराळाची खूप गडबड असते, घरातली कामं असतात, परत मुलांचे स्कूल वगैरे। तर अशा याच्यामध्ये यावर्षी आम्ही नवीन काहीतरी ट्राय करतोय। तर आम्ही मॉलमधून आणले बेडेकर बेसन लाडू मिक्स। तर आता आपण ह्याचे लाडू बनवूया। हे आहे 1/2 किलोचं पॅकेट। यासाठी इथे मी तूप घेतलंय, आपला नेहमीचा आपला टेबल स्पून असतो तो छोटा, तर ते 12 चमचे एकाला 1/2 किलोच्या एका पॅकेटला 12 चमचे तूप घालायचे आणि ते तूप गरम करून घ्यायचे। आम्ही इथे 2 पॅकेट घेतले, त्यामुळे 24 चमचे तूप घातलेले। हे बघा, हे तूप गरम करून घेतलंय। एकदम गरम करून घ्यायचं नाही, ते तूप नॉर्मल गरम करून घ्यायचंय। आणि या बॉक्सवरती सुद्धा तुम्ही जर आणलं तर ट्राय करून बघा। मागच्या साईडला इथे त्यांनी कृती दिली आहे, वरती इंग्लिशमध्ये खाली मराठीमध्ये, तर त्याचप्रमाणे आता आपण करूया। आता मी हे पीठ काढून घेते आपल्या भांड्यामध्ये। हे बघा, हे पीठ आहे अर्धा किलो। तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे गरम केलेलं तूप। मी कढईमध्ये तूप का ठेवलेलं, कारण मी पीठ त्याच्यामध्येच हे करून घेणार होते, पण आता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी परातीमध्ये काढून घेते। तर आता हे तूप आपण ओतून घेतलंय, तर आता डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये हाताने मळू शकत नाही, त्यामुळे आपण उलट्याच्या साह्याने असं मिक्स करून घेऊया। आणि नंतर थोडं हे झालं की हाताने आपण जसं भाकरीचं किंवा पोळीचं पीठ मळतो तशाने मळून घ्यायचं। तर हे बघा, तूप आता गरम आहे, त्यामुळे जरा चटके लागत आहेत, पण एकदम गार झाल्यावर पण ते एकत्र होणार नाही, त्यामुळे हाताने हलकसं असं मळून घ्यायचं आहे। हे बघा, पूर्ण आपण भाकरीचं पोळीचं पीठ जसं मळतो तसंच आहे। याप्रमाणे तुम्ही करून बघा, वेळही वाचतो, आपला गॅससुद्धा संपत नाही। तर फ्रेंड, हा व्हिडिओ मी प्रमोशनसाठी वगैरे असं काही बनवलेला नाही आहे, कारण तुम्हाला प्रश्न पडू शकतो की त्यांच्या जाहिरातीसाठी आम्ही करतोय की काय, पण ह्या वर्षी माझ्याकडे वेळ नव्हता, मुलीची परीक्षा चालू आहे, त्यामुळे आम्ही हे ट्राय करून बघतोय। तर हे बघा, आपण हे मळून घेतलंय सगळं, पूर्ण बेसनला आपलं तूप लागलेलं आहे बघ। ह्याच्यामध्ये तूप तुम्हाला जास्तही दिसत नाही आहे, त्यांनी सांगितलंय त्या प्रमाणामध्ये आपण केलेत, पण खूप छान झालेत। आता आपण ह्याचे लाडू वळूया। हे बघा, पूर्ण लागलंय, तुम्ही बघू शकता परातीमध्ये कुठेही तुम्हाला सुकं पीठ दिसत नाही आहे, पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण लाडू बनवूया। तर हे बघा, हे झालेत आपले लाडू तयार। तुम्ही ह्याच्याहूनही छोटी साईज करू शकता किंवा ह्याचे पेढे सुद्धा तुम्ही बनवू शकता, घरात लहान मुलं असतील तर। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।